नमस्कार, मी सी ए रोहन रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभात. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 76 ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आई वडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं, नमस्कार करायचा आणि त्यांना धन्यवाद द्यायचे. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा येत आहे, सकारात्मक विचार येत आहेत, मी ते आकर्षित करीत आहे. माझ्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती पूर्णपणे निघून जात आहे. मी खूप आनंदी आहे, खूप सुखी आहे, यशस्वी आहे, निरोगी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो आणि या सर्वांमध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ भ्रामरी प्राणायाम करूयात. दोन्ही अंगठ्यांनी कान बंद करायचे आहेत आणि ओंकार ध्यान करायचं आहे. याच्यामुळे स्मरणशक्ती वाढायला मदत होते.
कसाय दान करूया. रामकृष्ण हरी. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्व धर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे होतो किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होऊनी तिही लोकी. भजिजो आदी पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजय होवावेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान बसाव. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. रामकृष्ण हरी. सावकाश डोळे उघडायचे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भल कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक यू सो मच फॉर गिव्हिंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईव्ह. खूप खूप आभारी आहे असे सुंदर आयुष्य जगण्याला दिल्याबद्दल. मनापासून आभारी आहे. ट्रूली ब्लेस्ड, ट्रूली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे शब्द. शब्दांचं महत्व, विचारांचं महत्व. येस, आपण जे बोलतो, आपण जे विचार करतो, यावर आपलं नियंत्रण असायला हवं. कारण का काय होतं, आपण ज्या ज्या गोष्टी आपल्या नकळत बोलत असतो, विचार करत असतो, त्या आपण आपल्या नकळत आकर्षित करत असतो. आणि हेच आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन. तुम्ही याच्यावरती वाचलं असेल, ऐकलं असेल, पाहिलं असेल, पण हे खरं आहे. तुम्हाला वाटतं की आपण सकारात्मक विचार करतोय बऱ्याच वेळा, पण तरीही आपल्या गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीये. पण बॅक ऑफ द माइंड, तुमच्या आतल्या अंतर्मनामध्ये तुम्ही नकारात्मक विचार करत असता, तेव्हाच तुमचं आउटपुट तुम्हाला ते आकर्षित तसंच करत असतं. बाहेर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही बहिर्मनामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही सकारात्मक विचार करताय, सकारात्मक बोलता आहात, सकारात्मक वागता आहात, पण तुम्ही तुमच्या अंतरंगात डोकवा. नक्की तुम्ही तसं करताय का? तुमचं अंतर्मनात काय चाललंय ना, तेच आपण नेहमी आपल्याकडे आकर्षित करत असतो. आणि ते जर अंतर्मनात तुम्ही नकारात्मक भावना, नकारात्मक विचार जर तुम्ही करत असाल, तर तुमच्या आयुष्यात तुम्ही तेच आकर्षित करणार.
शब्दांना पण महत्त्व म्हणजेच काय, बोलताना आपण बऱ्याच वेळा बरेच असे काही शब्द वापरतो, मस्करीमध्ये वापरले जातात बऱ्याच वेळा, पण ते वापरायला आपण टाळलं पाहिजे. कारण का आपण ह्या पूर्ण युनिवर्समध्ये ना ते आपण जर सोडतो तर तेच आपल्याकडे खेचलं जातं. हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम आहे. म्हणून जेवढं चांगलं सकारात्मक बोलता येईल, शब्द वापरता येतील, सकारात्मक विचार करता येईल तेवढा आपल्याला करायचं आहे. याच्यावरती आपल्याला चिंतन करायचं आहे. तुम्ही बघा, दिवसभरामध्ये साध्या 5 मिनिटात पण आपले 70 ते 80% शब्द किंवा विचार हे नकारात्मक असतात. तुम्ही स्वतःला ऑब्झर्व करून पहा. आणि नसतील तर चांगल्याचा तुम्ही अनुभव चांगला घेत असाल, पण जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला असं वाटत असेल काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होत नाही आहेत, काय प्रॉब्लेम आहे, तर प्रॉब्लेम दुसरं तिसरं कोणी नसून तुम्ही स्वतः आहात. तुमचे विचार, तुमचे शब्द हे तुमचे खरे शत्रू आहेत. ते जर तुम्ही चांगले केले तर ते मित्र होतात. म्हणून चांगले शब्द वापरा, चांगले विचार करण्याचा प्रयत्न करा, सकारात्मक राहा, यावर आज चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत.